बदलापूर ते पनवेल प्रवास अवघ्या 15 मिनिटात. ऐकायला स्वप्नासारखं वाटतं ना, पण याच स्वप्नावत वाटणाऱ्या 4.25 किलोमीटर लांबीच्या मेगा बोगद्याला सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त पूर्णपणे सील करण्यात आला आहे. 92% काम पूर्ण झालेला आधुनिक बोगदा अचानक का बंद करावा लागला, यामागे कोणती दुर्घटना घडली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी, नवीन प्रोजेक्ट, रोड अपडेट्स अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणजेच JNPT वडोदरा महामार्गाअंतर्गत बदलापूर आणि पनवेलला जोडणारा हा भव्य बोगदा तयार केला जात होता. या बोगद्याचे 90 ते 92% काम पूर्ण झाले. मात्र अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच अनेक वाहन चालकांनी शॉर्टकट म्हणून या उत्सुकतेपोटी या बोगद्यातून प्रवास करण्यास सुरुवात केलेली आहे. पण हीच घाई एका कुटुंबासाठी अत्यंत दुर्दैवी ठरली. नुकतीच या अंधाऱ्या बोगद्याच्या आत एक 4 चाकी वाहनांचा अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. बोगद्याच्या आत अजूनही वीज पुरवठा, आवश्यक लाईट्स, दिशादर्शक फलक म्हणजे साइन बोर्ड आणि कोणतीही आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नव्हती. या अपुऱ्या सोयींमुळे हा मोठा अपघात घडल्याचे समोर आलेले आहे. या गंभीर अपघातानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ ऍक्शन मोड मध्ये आली आहे. भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून हा बोगदा तात्काळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले असून कोणताही अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI स्पष्ट केले आहे की जोपर्यंत बोगद्याचे उर्वरित 8 ते 10% काम, तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षेचे ऑडिट पूर्ण होत नाही, तोपर्यंत इथून एकाही गाड्याला परवानगी दिली जाणार नाही. हा प्रकल्प नेमका काय आहे तर हा बोगदा पूर्ण झाल्यावर बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण भागातील नागरिकांना थेट नवी मुंबई आणि पनवेल गाठणे अत्यंत सोपे होणार आहे. या प्रवासासाठी 1.5 ते 2 तास लागतात, पण हा बोगदा सुरू झाल्यावर हा प्रवास फक्त 15 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आमचे तुम्हाला हेच आवाहन आहे की जोपर्यंत प्रशासन हा मार्ग अधिकृतपणे सुरू करत नाही तोपर्यंत शॉर्टकटच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. शेवटी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नमूद करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.